शिवस्मारकासाठी संभाजीराजे छत्रपती आज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। संभाजीराजे छत्रपती यांनी अरबी समुद्रात स्मारक शोध मोहीम करत आंदोलन देखील केलं। केंद्रासह राज्य सरकारला संभाजीराजे छत्रपती यांनी अनेक सवाल आता उपस्थित केले। संभाजीराजे छत्रपतींच्या या आंदोलनाच्या निमित्तानं दुर्लक्षित झालेला शिवस्मारकाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलेला आहे। सविस्तर पाहूयात। शिवस्मारकासाठी संभाजीराजे आक्रमक। संभाजीराजेंची अरबी समुद्रात स्मारक शोध मोहीम। केंद्रासह राज्य सरकारला संभाजीराजेंचे सवाल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण हा विषय महाराष्ट्रासाठी नवा नाहीये। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यानं येथे जागतिक दर्जाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं अशी अनेक नेत्यांची इच्छा होती। सुशील कुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांनी याबाबत घोषणा केली। यानंतर काँग्रेसच्या जाहीरनाम्यातही अरबी समुद्रातील स्मारकाचा समावेश करण्यात आला। पुढे 2014 साली भाजपनेही आपल्या जाहीरनाम्यात शिवस्मारकाचा उल्लेख केला। येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवता 2016 साली पंतप्रधान मोदी यांनी घाई गडबडीत या स्मारकाचं जलपूजन उरकलं। मात्र 8 वर्ष उलटून गेली तरी या कामाला साधी सुरुवातही झालेली नाहीये। याच मुद्द्यावरून आज स्वराज्य पक्षाचे सर्वेसर्वा संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले। आपल्या कार्यकर्त्यांसह संभाजीराजे छत्रपती यांनी अरबी समुद्रात स्मारक शोध मोहीम राबवली। राज्याच्या 13 कोटी जनतेला कळायला पाहिजे स्मारकाचं काय झालं असे अनेक सवाल करत संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवरही हल्लाबोल केला। जलपूजन केल्यानंतर एक समिती स्थापन केली, एलएनटीला कॉन्ट्रॅक्ट दिला। आज तिथं काय झालंय हे आपल्याला माहित नाहीये। आता मी स्वतः जलपूजन करण्यासाठी गेलो, मी अभिवादन शिवाजी महाराजांना केलं, पण माझी इच्छा आहे ना, एक 13 कोटी महाराष्ट्रातल्या जनतेला समजायला पाहिजे नेमकं शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रात तिथं स्मारक झालं आहे की नाही। संभाजीराजे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईत धडकले। आपल्या कार्यकर्त्यांसह ते शिवस्मारक शोध मोहीम सुरू करणार होते, मात्र पोलीस त्यांना अरबी समुद्रात बोटीनं जायला परवानगी देत नव्हते। येथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता, म्हणून संभाजीराजे आक्रमक झाले। त्यांनी पोलिसांवर दडपशाहीचा आरोप केला। नंतर सामंजस्यानं 50 कार्यकर्त्यांसह त्यांना समुद्रात जाण्याची परवानगी देण्यात आली। शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचं काय झालं याची पाहणी आज स्वतः छत्रपती संभाजीराजेंनी केलेली आहे। पण आता आगामी काळामध्ये याबाबतची भूमिका राज्य सरकारची काय असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की 2016ला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा भूमिपूजनाचा घाट घातला असा आरोप संभाजीराजेंनी केलेला आहे आणि त्यामुळे येत्या काळात आणखी आक्रमक भूमिका आहे ती सुद्धा संभाजीराजे यांची आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, मुंबई। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा राजकारणासाठी वापर आता कदापि होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका संभाजीराजे छत्रपतींनी घेतली आहे। तुम्ही शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन तुमचा पक्ष चालवत असाल ही चांगली बाब आहे, पण शिवाजी महाराजांचं नाव नुसतं राजकारणासाठी वापरायचं आणि आपला मताचा जोगवा पुढे ठेवायचा लोकांच्या जनतेच्या समोर आणि मतं मिळवायची, हे आता कदापि चालून द्यायचं नाही, हे मी निर्धार केला। स्मारक झालं पाहिजे ही तमाम शिवभक्तांची इच्छा आहे, मात्र स्मारकाच्या विरोधात कोर्टात जाणारे कोण असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे। स्मारक झालं पाहिजे ही तमाम शिवभक्तांची इच्छा आहे। केवळ या स्मारकाच्या विरोधात कोर्टामध्ये जाऊन स्थगिती आणणारे कोण, ते कोणाचे वकील आहेत हे पण संभाजीराजेंनी बघितलं पाहिजे। स्मारकाचं काम करू शकले नाही हे त्यांचं अपयश आहे असा हल्लाबोल भाजपवर करताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संभाजीराजेंच्या या आंदोलनाचं कौतुक केलं आहे। देशाच्या पंतप्रधानांना आणून अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक बांधतो म्हणाले आणि एक वीर सुद्धा रचू शकले नाही, हे यांचं अपयश आहे। आणि म्हणून ते अपयश शोधण्याचं काम जर संभाजीराजे करत असतील तर स्वागत आहे।
शिवस्मारकाच्या मुद्द्यावरून आमदार बच्चू कडू यांनी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधलाय. काँग्रेस आणि भाजप दोनही सरकारनं आश्वासन दिलं होतं. शिवाजी महाराजचे सगळेच पक्ष मला वाटतं नाव घेऊन राजकारण करत राहतं, पण प्रत्येक त्या स्मारक उभं करण्याच्या वेळेस हे दोनही पक्ष कमकुवत ठरले, काँग्रेस असू दे का भाजप असू दे. छत्रपती शिवाजी महाराज हा आपल्या सगळ्यांसाठी आस्थेचा विषय आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या या अनोख्या आंदोलनाच्या निमित्तानं अडगळीला पडलेला आणि राजकारण्यांनी दुर्लक्षित केलेला शिवस्मारकाचा मुद्दा पुन्हा प्रकाश झोतात आलाय. सरकार कुणाचंही असो, विरोधात कुणीही असो, मात्र जागतिक दर्जाचं शिवस्मारक व्हावं ही तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. अमोल धर्माधिकारी सह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.